लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झालेले आहेत। अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत। 2 महिन्यांचे 3000 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली। पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले। त्यामध्ये पैसे पोचलेले आहेत। 11,000 कोटी रुपये रिलीज करण्याला मान्यता देण्यात आली। हेही पैसे आतापर्यंत पोहोचवण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत। डिसेंबर महिना संपत आल्यामुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3000 रुपये आज 18 डिसेंबर गुरुवार रोजी पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणींनो नोव्हेंबर महिना अख्खा संपून गेलेला आहे। आता डिसेंबर महिना सुद्धा संपत आलेला आहे। म्हणजेच आज 18 डिसेंबर आहे। उर्वरित 12 दिवस फक्त या डिसेंबर महिन्याचे शिल्लक राहिलेले आहेत। त्या अनुषंगाने पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज 18 डिसेंबर गुरुवार रोजी या 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3000 रुपये आज सकाळपासून विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो आज 18 डिसेंबर गुरुवार, उद्या 19 डिसेंबर शुक्रवार, परवा दिवशी 20 डिसेंबर शनिवार, म्हणजेच लाडक्या बहिणींनो राज्यातील सर्व लाडक्या बहिणींचा 18 डिसेंबर, 19 डिसेंबर आणि 20 डिसेंबर या ठिकाणी 100% गोड सुद्धा होतच आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो राज्यातील सर्व लाडक्या बहिणींचा आज गुरुवार, उद्या शुक्रवार आणि परवा दिवशी शनिवार सुद्धा गोडच होणार आहे। बघा, लाडक्या बहिणींनो आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे येतील, अशा प्रकारच्या भरपूर बातम्या फिरत होत्या। परंतु आज खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। कारण लाडक्या बहिणींनो 15 डिसेंबर रोजी राज्यामध्ये स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका होत्या, तर या निवडणुका संपलेल्या आहेत। तर आज 18 डिसेंबर हा दिवस उजळलेला आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो आज 18 डिसेंबर गुरुवार रोजी पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3000 रुपये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणींनो आज 18 डिसेंबर गुरुवार रोजी या 12 जिल्ह्यामधील सरासरी 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये आज 2 हप्त्यांचे 3000 रुपये वाटप होत आहेत। उद्या सुद्धा 12 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील आणि त्याचप्रमाणे परवा दिवशी सुद्धा 12 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3000 रुपये सुद्धा वाटप होणार आहेत। बघा, लाडक्या बहिणींनो प्रत्येक महिन्याचा हप्ता हा त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होत असतो। परंतु लाडक्या बहिणींनो नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला नव्हता आणि लाडक्या बहिणींनो आता डिसेंबर महिना सुद्धा संपत आलेला आहे। आता डिसेंबर महिना संपायला फक्त 12 दिवस शिल्लक राहिलेले आहेत। त्या अनुषंगाने लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मागील महिन्याचा नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आणि या चालू महिन्याचा डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3000 रुपये आज सकाळपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात केलेली आहे। खऱ्या अर्थाने राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे या 2 हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। तर बघा, लाडक्या बहिणींनो आज 18 डिसेंबर गुरुवार रोजी ज्या 12 जिल्ह्यांमध्ये 2 हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत, तर या 12 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी वाचून सुद्धा दाखवत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुमचा जिल्हा आजच्या यादीमध्ये आहे का, तुमचा जिल्हा उद्याच्या यादीमध्ये आहे का, तुमचा जिल्हा परवाच्या यादीमध्ये आहे, हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। तुम्हाला आजची यादी, उद्याची यादी आणि परवाची यादी या 3 दिवसांची याद्या सविस्तर पद्धतीने वाचून दाखवत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो या याद्या पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं, तोटा सुद्धा होणार आहे। कारण लाडक्या बहिणींनो आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय सांगितले आहे लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। आनंद आहे की लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्याच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त आमच्या भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील। तर बघा, लाडक्या बहिणींनो आताच महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 2 कोटी 26 लाख लाडक्या बहिणींची नोव्हेंबरच्या हप्त्याची, डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे सोडण्यात आलेले आहे। लाडक्या बहिणींना आज या 12 जिल्ह्यामधील सर्व पात्र लाडक्या बहिणींना 2 हप्त्यांचे 3000 रुपये सुद्धा मिळत आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो आता 1 जानेवारी 2026 पासून राज्यातील भरपूर लाडक्या बहिणींना मोठमोठे लाभ
लाभ सुद्धा सुरू होणार आहे, त्या लाभांची माहिती सुद्धा पाहणार आहोत. परंतु लाडके बहिणींनो, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये यायला एवढा उशीर का झालेला आहे? तर बघा लाडके बहिणींनो, नोव्हेंबर महिन्यामध्ये राज्यामध्ये निवडणुका जाहीर झालेल्या होत्या आणि डिसेंबर महिन्यामध्ये या निवडणुकांचं मतदान होते, या निवडणुकांचे निकाल होते. त्यामुळे लाडके बहिणींनो, मागच्या नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमायला उशीर सुद्धा झालेला आहे. परंतु लाडके बहिणींनो, उशीर झालेला असला तरी पण तुमच्या खात्यामध्ये उशीर झाल्यामुळे 2 हप्त्यांचे 3000 रुपये वाटप होत आहेत. खऱ्या अर्थाने सर्व लाडके बहिणींची नोव्हेंबरच्या हप्त्याची आणि डिसेंबरच्या हप्त्याची या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. तर बघा लाडके बहिणींनो, आज 18 डिसेंबर गुरुवार रोजी ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, उद्या या ठिकाणी 19 डिसेंबर शुक्रवार रोजी ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील आणि परवा दिवशी 20 डिसेंबर शनिवार रोजी ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील, तर त्या सर्व जिल्ह्यांची यादी या ठिकाणी सविस्तर पद्धतीने वाचून दाखवत आहे. त्यामुळे लाडके बहिणींनो, ही यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद सुद्धा करायचा नाही. बघा लाडके बहिणींनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पैसे सोडणं शक्य होत नसतं. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आज 18 डिसेंबर गुरुवार सोटी 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. उद्या 19 डिसेंबर शुक्रवारसाठी 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे आणि परवा दिवशी शनिवार आहे, तर या शनिवारी 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. तर आजचे 12 जिल्हे, उद्याचे 12 जिल्हे, परवाचे 12 जिल्हे या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे. परंतु लाडके बहिणींनो, आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडके बहिणीवरती अन्याय होणार नाही. आम्ही देणारे आहोत, आम्ही घेणार नाहीत. ज्या ज्या लाडके बहिणी योजनेमध्ये पात्र ठरलेल्या असतील त्या सर्वांच्या खात्यामध्ये एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होत आहेत. त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडके बहिणींनी कसलीच काळजी सुद्धा करायची नाही. बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी सरकारने दिलेला शब्द पाळलेला आहे. लाडकी बहीण योजना सुरू करून आता 1.5 वर्ष पूर्ण होत आलेला आहे. तर या 1.5 वर्षांमध्ये सर्व लाडक्या बहिणींना लाभ सुरळीतपणे सुरू सुद्धा झालेला आहे, पोहोचत सुद्धा गेलेला आहे. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी आपणवरती विश्वास ठेवू नये. हे राज्य सरकार, हे माहितीचं सरकार, हे त्रिमूर्तीचं सरकार लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभा आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना काळजी करू नका. तर आताच 5 मिनिटांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना आदेश देण्यात आलेला आहे. लाडक्या बहिणींनो, अजितदादा पवार काय म्हटलेले आहे तुम्ही सुद्धा ऐकून घ्यायचं आहे. पहिले 3000 रुपये डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला डीबीटी केले, डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला आम्ही टाकले. तर बघा लाडके बहिणींना, आताच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील ज्या ज्या लाडके बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत, तर अशा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमवायला सुरुवात झालेली आहे. खऱ्या अर्थाने राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे. तर बघा लाडक्या बहिणींना, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा बातम्या फिरत होत्या. परंतु आज खऱ्या अर्थाने अशा सर्व बातम्यांना ब्रेक लागलेला आहे. कारण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकत्रितपणे नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता, डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमवायला सुरुवात झालेली आहे. खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींच्या 2 हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. बघा लाडक्या बहिणींना, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अशा बातम्या तुफान व्हायरल झालेल्या होत्या. टीव्ही चॅनल असतील, न्यूज चॅनल असतील, बातम्यांचे चॅनल असतील, वर्तमानपत्रे असतील, मोबाईल असतील, सोशल मीडिया असेल, तर अशा सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या फिरत होत्या. त्यामुळे लाडक्या बहिणी सुद्धा वेळ काढून वाट पाहत होत्या. परंतु याच्या अगोदर कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत. परंतु लाडक्या बहिणींना यापुढे खटाखट पैसे जमा होत आहेत. त्यामुळे काळजी करायची गरज सुद्धा राहणार नाही. तर या ठिकाणी आपण सर्वात अगोदर आज 18 डिसेंबर गुरुवारसाठी ज्या ज्या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, ज्या ज्या बँकांची निवड करण्यात आलेली आहे, ज्या ज्या लाडक्या बहिणींची निवड करण्यात आलेली आहे, तर त्याचीच माहिती देत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना ही माहिती पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद सुद्धा करायचा नाही. परंतु लाडक्या बहिणींना, तुमचे लाडके भाऊ म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्या लाडके बहिणी योजनेच्या लाभार्थी असतील, पात्रतांमध्ये, अटी शर्तींमध्ये, नियमांमध्ये बसत असतील, त्यांच्याच खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप होईल. परंतु ज्या लाडक्या बहिणी पात्रतांमध्ये, नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये बसत नसतील, तर त्यांच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे वाटप होणार नाही. तर बघा लाडके बहिणींना, सरकारने दिलेल्या माहितीनुसार
राज्यातील कोणत्याही लाडकी बहिणीवरती अन्याय होणार नव्हता आणि तो अन्याय सुद्धा होतच नाही। बघा लाडकी बहिणींना हे राज्यामध्ये आपल्या महायुतीचं सरकार आहे, तर या सरकारच्या माध्यमातून राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। तर बघा लाडकी बहिणींना या ठिकाणी आपण सर्वात अगोदर पात्रता, नियम, अटी, शर्ती सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या लावलेल्या आहेत त्याची माहिती सांगत आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही। ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील, ज्या लाडक्या बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या असतील, तर अशा सर्व लाडक्या बहिणींना नियमितपणे हप्त्यांचे वितरण होतच आहे। तर या ठिकाणी आज 18 डिसेंबर गुरुवारसाठी ज्या जिल्ह्यांची निवड, ज्या बँकांची निवड करण्यात आलेल्या आहे, तर या ठिकाणी त्याची माहिती देत आहे। उद्या या ठिकाणी 19 डिसेंबर आहे, उद्यासाठी शुक्रवार आहे, परवा दिवशी 20 डिसेंबर, परवा दिवशी शनिवार आहे। तर या 3 दिवसांचे 36 जिल्हे कोणकोणते आहेत त्याची माहिती सुद्धा देतच आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपण जिल्ह्यांची, बँकांची, तालुक्यांची, गावांची यादी पाहणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि महिला व बालिका सेवाचे मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून या ठिकाणी नागपूरमध्ये जे हिवाळी अधिवेशन सुरू आहे, तर या अधिवेशनामध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। पुरवण्या मागण्या सुद्धा पूर्ण करण्यात आलेल्या आहेत। राज्यातील सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपवण्यासाठी 9 डिसेंबर रोजी नोव्हेंबरचा हप्ता वितरित करण्यासाठी, डिसेंबरचा हप्ता वितरित करण्यासाठी शासन निर्णय GR सुद्धा काढण्यात आलेला आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता हा एकत्रितपणे वाटप व्हावा या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून GR सुद्धा काढण्यात आलेला आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, आता GR येऊन सरासरी 7, 8, 9, 10 दिवस उलटलेले आहेत, तरी पण बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आले नाहीत। बघा लाडक्या बहिणींनो, GR आल्यानंतर सरासरी 5 ते 6 दिवसानंतर पैसे येत असतात, परंतु आता GR येऊन 7-8 दिवस पूर्ण झालेले होते, तरी पण बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले नव्हते। त्यामुळे लाडक्या बहिणींना वाटलं होतं की सरकारने लाडकी बहीण योजना बंद केलेली आहे, परंतु त्यामुळे लाडक्या बहिणी या सरकारवरती नाराज झालेल्या होत्या। लाडक्या बहिणींचा मोठ्या प्रमाणामध्ये या सरकारवरती राग सुद्धा पाहायला मिळत होता। तर या लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी, लाडक्या बहिणींचा जो आलेला राग आहे, तर तो राग दूर करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून निधी वाटपाला मंजुरी देण्यात आलेली होते। कालच बँकांकडे पैसे पाठवण्यात आलेले होते आणि या बँकांमधून या ठिकाणी थेट बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सकाळपासून मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत, अशा सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा वाटप होत आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी तुमचा भरपूर वेळ घेतलेला आहे, याच्यापुढे तुमचा कसलाही वेळ घेणार नाही, कारण लाडक्या बहिणींना सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणामध्ये कामे असतात। काही लाडक्या बहिणी शेतकरी आहेत, तर त्यांना शेतामधील कामे असतात। काही लाडक्या बहिणी या ठिकाणी शिक्षिका आहेत, त्यांना सुद्धा मोठे मोठे कामं असतात। त्यासोबत काही लाडक्या बहिणी मजुरी करणारे आहेत, त्यांना सुद्धा घरामध्ये कामे असतात। याच्यामध्ये मुलांचा शाळेचा डबा असेल, मुलांना कपडे असतील, अशाच पद्धतीने घरामधील स्वयंपाकाचं काम असेल, धुणे भांडी असतील, घरामध्ये झाडू पोछा असेल, तर अशा पद्धतीने लाडक्या बहिणींना भरपूर कामे असतात आणि लाडक्या बहिणी त्या कामांमधून थोडासा वेळ काढून आपला व्हिडिओ पाहत असतात। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमचे धन्यवाद आहेत। आणि लाडक्या बहिणींनो, आता या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घेता कमी शब्दांमध्ये जी काय माहिती आलेली आहे ती माहिती तुमच्यापुढे मांडत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी तुम्ही इकडे तिकडे न जाता व्हिडिओ अर्धवट न पाहता पूर्ण पाहायचा आहे। फक्त काही शेवटचे मिनिट राहिलेले आहेत, या शेवटच्या मिनिटांमध्येच काही महत्त्वाची माहिती दडलेली असते, त्यामुळे ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करत जाऊ नका। बघा लाडक्या बहिणींनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका होत्या। याच्यामध्ये नगरपालिका, नगरपंचायत असेल, त्यासोबत जिल्हा परिषद, महानगरपालिका, राज्यामध्ये अशा स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या होत्या आणि या निवडणुकांमध्ये सरकारला जास्तीत जास्त मतदान मिळवायचे होते। त्या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून मागच्या 5 ते 6 दिवसांपासून मोठ्या प्रमाणामध्ये कामकाज सुरू होता आणि आता हे कामकाज सुरू असल्यामुळे बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडणं शक्य झालेलं नव्हतं। परंतु लाडक्या बहिणींनो, आता सरकारचं सर्व काम संपलेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी पैसे सोडायला कोणती अडचण येणार नव्हती। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आज या ठिकाणी गुरुवारचा मुहूर्त ठरवून बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की एका दिवसांमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करणं शक्य होत नसतं, कारण या ठिकाणी हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीमच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होत असतात। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी या डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे आज या
जिल्ह्यांमध्ये जमा होत आहेत. उद्या जिल्ह्यांमध्ये जमा होतील आणि परवा दिवशी या जिल्ह्यांमध्ये जमा होतील. म्हणजेच 3 दिवसांमध्ये हे पैसे जमा करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यांमधील 2 कोटींपेक्षा अधिक बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा सुद्धा होतच आहे. तर बघा लाडकी बहिणींना आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, उद्या आणि परवा कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील, तर याचे संपूर्ण सविस्तर डिटेल्समध्ये माहिती सांगत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं, तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये तोटा होऊ शकतो. जर तुम्हाला वाटत असेल की आपलं नुकसान होऊ नये, आपला तोटा होऊ नये, तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. आणि लाडक्या बहिणींनो अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, व्हिडिओच्या खाली कमेंट केले नसेल, तर ही महत्त्वाची 3 कामे करून सुद्धा ठेवायची आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो या ठिकाणी तुम्हाला पात्रता सांगत आहे, त्यासोबत अटी सुद्धा सांगत आहेत. कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार फक्त पात्र बहिणींच्याच खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप केला जाईल, अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे. म्हणजेच तुम्ही पात्र असाल तरच पैसे वाटप होतील, अपात्र असाल तर तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो ही लाडकी बहीण योजना 28 जून 2024 रोजी महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली राज्य सरकारची सर्वात मोठी योजना आहे. तर या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक लाडकी बहिणीला 1500 रुपये मिळत आहेत. तर 28 जून 2024 रोजी लाडकी बहीण योजना सुरू करण्याच्या अगोदर सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी महिलांकडून पात्रता मागवण्यात आलेल्या होत्या. याच्यामध्ये पहिली पात्रता 4 चाकी गाडीची होती, दुसरी पात्रता 2.5 लाखांच्या उत्पन्नाची होती, तिसरी पात्रता पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांची होते, चौथी पात्रता महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं अशी पात्रता होते. त्याच्या पुढची पात्रता घरामधील 2 महिला लाभार्थी असल्या पाहिजेत. त्याच्या पुढची पात्रता 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे. तर अशा काही महत्त्वाच्या पात्रता ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू झालेली होते त्यावेळेसच लावण्यात आलेल्या होत्या. तर आता सरासरी 1 वर्ष होऊन गेलेलं आहे, 1.5 वर्ष सुद्धा पूर्ण होत आहे. आता डिसेंबर महिना म्हणजे 1.5 वर्ष पूर्ण होत आहे. तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी सरकारने दिलेल्या माहितीनुसार मागचे जे नियम लावण्यात आलेले होते, ज्या पात्रता लावण्यात आलेल्या होत्या त्या पात्रता तशाच आहे. आणि याच्यामध्ये अजून काही नवीन पात्रता सुद्धा लावलेले आहेत. त्या नवीन पात्रता नवीन नियम सुद्धा सांगणार आहे. परंतु लाडक्या बहिणींना आज 18 डिसेंबर गुरुवार या ठिकाणी बहिणींचा कशा पद्धतीने घड होत आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो. बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी रात्रीपासून मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या फिरत आहेत की लाडक्या बहिणींना 18 डिसेंबर, 19 डिसेंबर, 20 डिसेंबर या 3 दिवसांमध्ये पैसे जमा होतील. तर लाडक्या बहिणींना खरोखर या 3 दिवसांमध्ये पैसे जमवणार आहेत का अजून कोणताच निर्णय झालेला नाही त्याची माहिती सुद्धा देतच आहे. बघा लाडक्या बहिणींना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सोलापूर जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, सातारा जिल्हा, रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, गडचिरोली जिल्हा, त्यासोबत लाडक्या बहिणींना या ठिकाणी भंडारा, गोंदिया, नागपूर आहे, त्यासोबत वरच्या साईडला अमरावती आहे, यवतमाळ आहे, त्यासोबत लाडक्या बहिणींना जालना, जळगाव. तर अशा सर्व 36 जिल्ह्यांमध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता हा एकत्रितपणे 3000 रुपये 100% जमा होणार आहे. कारण लाडक्या बहिणींना अजून 21 रुपयावरती निर्णय झालेला नाही. ज्यावेळेस 21 रुपयावरती निर्णय होईल त्यावेळेस तुम्हाला 21 रुपयाप्रमाणे हप्ता भेटणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना सध्याच्या स्थितीला नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता हा 1500 अधिक रुपयाप्रमाणे सोडला जात आहे. सर्व लाडक्या बहिणींना दोन्ही हप्त्यांचे 1500 अधिक 1500 अशा पद्धतीने 3000 रुपये सुद्धा मिळत आहे. तर बघा लाडक्या बहिणींना सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत तर अशा सर्व लाडक्या बहिणींना दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये वाटप होणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून अद्याप अधिकृत अशी कोणतीही तारीख आलेली नाही. परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 23 डिसेंबर, 24 डिसेंबर आणि 25 डिसेंबर अशा 3 तारखांमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे जमा होतील. तोपर्यंत लाडक्या बहिणींना आपले आधार कार्ड बँकेला लिंक आहे का, आपण सुद्धा लाडकी बहीण योजनेची KYC केलेली आहे का, बँक खातं आपलंच आपल्या आधार कार्डला लिंक आहे का, अशी महत्त्वाची कामे करा. त्यासाठी हा आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तर हा व्हिडिओ एज्युकेशन पर्पज ओनली बनवलेला आहे. सर्व माहिती मिळाली पाहिजे या दृष्टिकोनातून बनवलेला आहे.